सो आत्ता आम्ही आलो आहोत डेक्कन जिमखाना आणि येताना आम्ही मेट्रोने आलो आहोत आणि इथे उतरून आता आम्ही गुडलक चौकच्या पाशी जातोय आणि ही माझी मैत्रीण आहे. तर मी माझ्या मैत्रिणीसोबत आली आहे आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तुझा पण पहिलाच? हो, माझा पहिलाच एक्सपिरियन्स. सो चला बघूया, आपण एक्सपिरियन्स घेऊया विठ्ठलाची वारी. हो, आत्ता आम्ही इथे वरती पुलावर आहोत आणि हे बघा, हे सगळे वारकरी चालले. तर चला आता आपण पण जॉईन होऊया त्यांना. हे बघा, असे जागोजागी वारकऱ्यांना खाऊ देतात आहेत. इथे बिस्किट वाटप चालू आहे. चला आपण पुढे जाऊया. घेतला आम्ही पण घरातून आणायला विसरलो आम्ही. तर चला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आम्ही आलो आहोत गुडलक कॅफेच्या चौकामध्ये. मागे बघू शकता खूप गर्दी आहे. आवाज काहीच ऐकायला येणार नाही. आज पालखीचा दिवस आहे. सगळे इथं आमचं जे पथक आहे केशवनाथ पथक. अच्छा. वर्षापासून कार्यरत आहे. तर हे आमचं 4थं वर्ष आहे. आम्ही इथे सेवा द्यायचं. अरे वा. अच्छा. 550-600 लोक इथं उपस्थित आहेत. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि पालखीला अजून याची वेळ आहे का? अच्छा. ह्याच्यामध्ये आम्ही अजून उभे आहोत आणि सेवा द्यायची आणि जवळजवळ आम्ही 7 इथे खंड वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. प्रत्येक पब्लिककडून आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. तर सर्वांना पालखीच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय श्रीराम. जय ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज माऊली. हो. बापरे. हो. मस्त. कसं वाटतंय मग एवढी वर्ष? वाव, मस्त. अच्छा. हे होतं शंखनाद पथक आणि सुंदर असं शंखनाद केला. वेगवेगळे नाद ऐकवले त्यांनी. आय होप तुम्हाला स्पष्ट ऐकू आलं असेल. तर आता आपण चाललोय पुढे गुडलक चौकामध्ये. तिथे आपल्याला पालखीचं दर्शन होईल. आता बहुतेक पालखी येतेय, तर आपण बघूया. गर्दीचा समुद्र उसळत होता. चारही बाजूंनी ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरे असा गजर होत होता. प्रत्येक जण त्या हरिनामात रंगून गेला होता. रस्त्यावर सुंदर फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या. काही रांगोळ्यांमध्ये ऑपरेशन सिंदूर याचा संदर्भ देणाऱ्या कलात्मक रचना होत्या. त्या रांगोळ्यातून सामाजिक संदेशही उमटत होता. प्रत्येक रांगोळी कलाकाराने आपले संपूर्ण मन त्यात ओतले होते. विठ्ठल 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 विठ्ठल.
माझी नजर पडली ती त्या छोट्या छोट्या मुलांवर जे विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषात आलेले होते. त्यांच्या चालण्यात, हाताच्या हालचालींमध्ये आणि चेहऱ्यावर त्या भक्तीचा झरा वाहत होता. अगदी छोटेसे विठ्ठोबा रखुमाई झालेले हे बालक पालखीच्या स्वागतासाठी तयार उभी होती. टाळ मृदुंगाच्या निनाद आणि अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण रस्ता एक आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेला होता. अंगावर रोमांच येत होता. इतकी सकारात्मकता, एकात्मता आणि भक्तिभाव एकत्रित बघायला मिळते ते फक्त अशा वारीच्या प्रसंगातच. पालखी पुढे सरकत होती. टाळ मृदुंग अभंग आणि हातात भगवे झेंडे घेऊन चाललेले वारकरी ते चालत नव्हते, ते तर विठोबाच्या प्रेमात विरघळले होते. ही माझ्या मागे जी बघताय तुकाराम महाराजांची पालखी आणि आम्हाला लकीली रथाला हात लावायला मिळाला. सो खूप छान वाटलं आणि तुम्ही पण एकदा तरी ह्याचा आनंद नक्कीच घ्या. ही होती मी पाहिलेली, मी अनुभवलेली विठ्ठलवारी. हा अनुभव माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अध्याय आहे. विठ्ठल रखुमाईच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन तुम्ही फक्त एक धार्मिक कार्यक्रम पाहत नाही, तर एक मोठ्या संस्कृतीचा आणि भक्तीचा अनुभव घेत असता. या भक्तीमुळे आपल्याला एकत्र येण्याची, समाजात प्रेम आणि सहकार्य वाढवण्याची संधी मिळते. या परंपरेत आपली संस्कृती, साधेपणा आणि आध्यात्मिकता दडलेली आहे. विठुराया आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान देवो हीच देवाचरणी प्रार्थना. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी. अजून माऊलींची पालखी यायची आहे आणि ती हे म्हणतात त्याप्रमाणे अराउंड 8:30 तरी होतील इकडे येईपर्यंत. तर बघूया, आम्ही थोडा वेळ थांबून बघतो इथे येते का नाही, तर मग आपण निघून जाऊया पुढे. हो, आम्ही आत्ता जात आहोत मेट्रो स्टेशनकडे, डेक्कन जिमखानाचा मेट्रो स्टेशन. ऑलरेडी 8 वाजलेले आहेत आणि अजून उशीर झाला असता, त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही त्याच्यासाठी. होप हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आज खरं म्हणजे पावसाची पण कृपा झाली की पाऊसच आला नाही, तर खरंच देवाचे आभार. आणि जसं म्हणतात ना, विठ्ठलावर सोडून दिलेलं आम्ही पण, की छत्री आणि रेनकोट घेऊन निघालेलो. म्हणलं जाऊ दे, आज काय होईल ते होईल. तर खरंच म्हणजे आपण जे म्हणतो विठ्ठलावर सोडून द्या तुम्ही चालत राहा, तर तसंच झालं. आमचं छान दर्शन झालं. जेही पालख्या निघालेल्या त्यांचं दर्शन छान झालं. ना तुला कसं वाटलं, तुझा कसा एक्सपिरियन्स होता? पहिल्यांदाच पालखी सोहळा बघायला गेली होती आणि मला खूप छान वाटलं, कारण की हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. माझाही ऍक्च्युली खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. अरेंजमेंट्स मला वाटतं सगळ्या छानच होत्या, खूप मस्त अरेंजमेंट पण चांगलं होतं त्यांचं. वाव, नाही जर पालखीचं दर्शन घेता नाही आलं तर ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आय होप सो की मी तुमच्यापर्यंत पालखीचं दर्शन पोहोचवलं आणि ह्याच्यातच माझं समाधान मानून घेते. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या अशाच काही ब्लॉगमध्ये. बाय बाय. हरी विठ्ठल.